काही दिवसांपूर्वीच भाजप नेता तरविंदरसिंह मारवा याने राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली होती। यातूनच प्रेरणा घेऊन बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील राहुल गांधीजींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देण्यात येईल असं वक्तव्य केलं होतं। आता हे वक्तव्य ताजं असतानाच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधीजींची जीभेला चटके देण्याची भाषा केली आहे। यावरूनच आपल्याला कळेलच विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी नेत्यांना त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत। पण आम्हाला सत्तेत माजलेल्या सत्ताधारी नेत्यांना सांगायचे की राहुल गांधी गोरगरीब जनतेचा आवाज आहेत। राहुल गांधी सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे लोकनेते आहेत। राहुल गांधी सत्ताधाऱ्यांची मुसकी बांधणारे विरोधी पक्ष नेते आहेत। राहुल गांधी संसदेत बसून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे जननायक आहेत। राहुल गांधी भविष्याचा चेहरा आहे। त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करण्यापूर्वी थोडी तरी लाज बाळगा। आमचा अभद्र वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना एकच सल्ला आहे, आपण कोणाविषयी बोलत आहात याचं भान ठेवावं। सत्तेची हवा डोक्यात गेली असेल तर या विधानसभेत महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल हे निश्चित।